लायन्स क्लब पंढरपूरचा शपथविधी व पदग्रहण सोहळा कायमस्वरूपी प्रकल्पाच्या उद्घाटनाने मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला। प्रांतामध्ये 40 वर्षे कामगिरी बजावलेल्या लायन्स क्लबच्या गतवर्षीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा निवड केली आहे। लायन्स क्लब पंढरपूरच्या अध्यक्षा लायन्स आरती बसवंती, सचिव लायन्स ओंकार बसवंती, खजिनदार लायन्स शोभा गुप्ता, प्रथम उपाध्यक्ष लायन्स सीमा गुप्ता व सर्व संचालक मंडळाचे माजी प्रांतपाल व मल्टिपल कोऑर्डिनेटर GMT PMJF लायन्स जगदीशजी पुरोहित यांनी पदग्रहण केलं। क्लबच्या कार्यामुळे काही नूतन होतकरू नागरिकांनी क्लबमध्ये प्रवेश केला। या सर्वांना लायन प्रांत 3234-1 चे विद्यमान प्रांतपाल MJF लायन्स ॲडव्होकेट मल्लीनाथजी पाटील यांनी संघटनेची शपथ देऊन पिन प्रदान केल्या। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हरिभक्तपरायण विवेकानंद राणा महाराज वास्कर हे होते। त्यांनी क्लबबद्दल गौरवोद्गार काढले। लायन्सच्या जगभर होत असलेल्या महत्त्वाच्या कार्याबद्दल प्रकाशझोत टाकला व सर्व संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या। झोन चेअरमन लायन्स विवेक परदेशी यांनी क्लबच्या कार्याची माहिती देऊन क्लबच्या भविष्यकालीन कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या। क्लबच्या अध्यक्षा लायन्स आरती बसवंती व क्लबचे सचिव ओंकार बसवंती यांनी गतवर्षीच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या कार्यकाळात होणाऱ्या नाना नानी आणि चिल्ड्रन पार्क व डायलिसिस मशीन बसवणे या महत्त्वाच्या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली व त्यांच्या कार्यकाळात पूर्णत्वास नेणार असल्याच्या कार्याची माहिती दिली। या कार्यक्रमासाठी लायन्स कैलास करांडे, लायन्स मुन्नागिर गोसावी, लायन डॉक्टर अजित गुंडेवार, लायन सुनील गडम, लायन सतीश शेटे, लायन निपानकर, लायन वंदना तारे, लायन अर्चना बजाज, लायन डॉक्टर मनोज बायगुडे, लायन ॲडव्होकेट तेजश्री भाईगुडे, लायन डॉक्टर अश्विनी परदेशी, लायन अमरनाथ परदेशी, लायन ललिता कोळवले आदी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर प्रशांत निकम यांच्यासह अनेक नूतन सदस्यांनी लायन्स क्लबचे सदस्यत्व स्वीकारले। सूत्रसंचालन लायन स्वाती जोशी यांनी केले तर आभार लायन ॲडव्होकेट भारत वाघुले यांनी मानले।